आपली कला सादर करताना मरण येणं हे एखाद्या कलाकारासाठी पुण्याचं मानलं जातं. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक लोकप्रिय कलाकार आहेत ज्यांना आपली कला सादर करताना मृत्यू आला. कला विश्वाला आपल्या अभिनयाने समृद्ध करणाऱ्या या कलाकारांचा अंत अचानक आणि अत्यंत वाईट परिस्थितीत झाला. सेट किंवा रंगमंचावर घडलेल्या या दुर्दैवी घटनांनी संपूर्ण मराठी कला क्षेत्राला हादरवून टाकले. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार ज्यांनी आपले आवडते काम करता करता प्राण सोडले. अश्विनी एकबोटे. लोकप्रिय नृत्यांगना आणि कसदार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी एकबोटे यांचा मृत्यू एका कार्यक्रमादरम्यान झाला. देबू, महागुरू, बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, कॉफी आणि बरंच काही अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्या दिसल्या होत्या. याशिवाय अनेक मालिकासुद्धा त्यांनी गाजवल्या. 22 ऑक्टोबर 2016 रोजी पुण्यातील भरतनाट्य मंदिरात प्रयोग करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्या फक्त 44 वर्षांच्या होत्या. आता त्यांचा मुलगा शुभंकर एकबोटे आणि सून अमृता बाणे त्यांच्या अभिनयाचा वारसा जपत आहेत. मोहन गोखले. मोहन गोखले हे जबरदस्त अभिनय क्षमता असलेले मराठी अभिनेते होते. पुढे त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं. हेच माझे माहेर, माफीचा साक्षीदार आणि आज झाले मुक्त मी यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. याचबरोबर अनेक हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये ते झळकले होते. 1999 साली कमल हसन यांच्या हे राम या सिनेमासाठी ते चेन्नईला गेले असता या सिनेमाच्या सेटवर त्यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. 29 एप्रिल 1999 रोजी वयाच्या 45व्या वर्षी ते काळाच्या पडद्याआड गेले. त्यानंतर या चित्रपटातील त्यांचा रोल अतुल कुलकर्णी यांनी साकारला. आता त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शुभांगी गोखले आणि मुलगी सखी गोखले अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. रीमा लागू. रीमा लागू यांनी सुमारे 4 दशक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांनी अनेक चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलं. चित्रपटसृष्टीत मायाळू आई म्हणूनही त्या परिचित होत्या. 2017 साली स्टार प्लसच्या नामकरण या मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये भरती केले असता तेथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर नामकरण या मालिकेत रागिणी शाह यांनी रीमा लागू यांना रिप्लेस केले. आता त्यांची मुलगी मृण्मयी लागू ही अभिनेत्री आणि लेखिका म्हणून नाव कमावत आहे. आशालता वाबगावकर. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कसदार अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे आशालता वाबगावकर. मराठीसोबतच त्यांनी हिंदीतही प्रचंड काम केले. उत्कृष्ट कलाकार म्हणून सिनेसृष्टीत त्यांचा दबदबा होता. मात्र उतारवयात त्यासुद्धा एकाकी होत्या. या काळात त्यांचे आणि त्यांच्या घरातल्यांचे संबंध ताणले गेले होते. आई माझी काळूबाई मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साताऱ्याला गेल्या असता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. साताऱ्याच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू असताना 22 सप्टेंबर 2020 साली त्यांचे निधन झाले. नंतर त्यांच्या पार्थिवाला अलका कुबल आणि त्यांचे पती समीर यांनी अग्नी दिला. राजा गोसावी. मराठी चित्रपटसृष्टीमधील विनोदाचा राजा अशी ओळख असणारे मराठी अभिनेते म्हणजे राजा गोसावी. अनेक मराठी चित्रपटांमध्ये राजा गोसावी यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. 1998 साली एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान राजा गोसावी यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. मराठी चित्रपट गाजवल्यानंतर 72व्या वर्षी राजा गोसावी पुन्हा रंगभूमीवर आले होते. त्यांनी भ्रमाचा भोपळा या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन केलं होतं. आपण म्हातारपणी पुनरागमन करतोय पण आपल्याला कोणी शुभेच्छा दिल्या नाहीत ही गोष्ट त्यांच्या मनाला प्रचंड लागली होती. त्यावेळी त्यांनी ती गोष्ट आपल्या लेकीला म्हणजे शमा देशपांडे यांना बोलूनही दाखवली होती. नाटकाच्या प्रयोगाच्या काही मिनिटे आधीच चेहऱ्यावर मेकअप असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते कोमात गेले होते आणि काहीच तासात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी शमा देशपांडे मनोरंजन विश्वात अभिनेत्री म्हणून नाव कमावत आहे. योगेश महाजन. मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळे अभिनेते योगेश महाजन यांचे 19 जानेवारी 2025 रोजी निधन झाले. ते त्यावेळी शिवशक्ती या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी उमराव गावमध्ये होते. तिथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी ते 49 वर्षांचे होते. मुंबईचे शहाणे, संसाराची माया, जेता, हिरवं कुंकू या मराठी चित्रपटात आणि अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. योगेश यांच्या पश्चात पत्नी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे. काशीनाथ घाणेकर.
मराठी रंगभूमीवर जेव्हा स्टार अशी संकल्पना अस्तित्वात नव्हती तेव्हा डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे मराठी रंगभूमीचे सुपरस्टार म्हणून उदयाला आले। या काळात त्यांनी अनेक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले। त्यांचा अभिनय आणि त्यांच्या बोलण्याची स्टाईल यावर तरुण पिढी फिदा होती। रायगडला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, गुंतदार उदय हे, इथे ओशाळला मृत्यू, सुंदर मी होणार अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली। याशिवाय ते अनेक चित्रपटांमध्येही झळकले होते। 2 मार्च 1986 रोजी अमरावतीमध्ये नाटकाच्या दौऱ्यावर असताना हार्ट अटॅकमुळे त्यांचे निधन झाले। त्यावेळी ते 56 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे। मधु कांबीकर। दिग्गज अभिनेत्री मधु कांबीकर यांनी चित्रपट, मालिका, नाटक अशा सर्व क्षेत्रामध्ये अजरामर भूमिका वठवल्या। अनेक चित्रपटात त्यांनी आव्हानात्मक भूमिका लीलया पार पाडल्या। बिनकामाचा नवरा, योच नवरा पाहिजे, मला घेऊन चला, येऊ का घरात, रावसाहेब, माझा छकुला अशा त्यांच्या सुपरहिट चित्रपटांची नावे घ्यावी तेवढी कमीच आहेत। चित्रपटसृष्टीत अतुलनीय यश मिळूनही ते आपली मूळ लावणी कला कधीच विसरल्या नाहीत। शरीरात राण असेपर्यंत ते आपली लावणी सादर करत राहिल्या। 27 नोव्हेंबर 2016 रोजी माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात नृत्य सादर करताना त्या बेशुद्ध पडल्या होत्या। त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा त्यांच्या मेंदूत गाठ असल्याचे निदान झाले। तेव्हापासून आजपर्यंत ते अंथरुणाला खिळून आहेत। सुधीर जोशी। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज विनोदी अभिनेते म्हणजे सुधीर जोशी। त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकात दर्जेदार अभिनय केला। गंमत जम्मत, भूताचा भाऊ, अशी बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। 2005 साली बँकॉक येथे हसता हसता या नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आला होता। त्यांच्यावर तेथेच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली। पुढे मुंबईत परतल्यावर त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले। यातच 14 डिसेंबर 2005 रोजी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि इस्पितळात जात असताना त्यांचे निधन झाले। त्यांच्या अचानक मृत्यूमुळे घरोघरी मातीच्या चुली या चित्रपटातील त्यांची अर्धवट राहिलेली भूमिका पुढे आनंद अभ्यंकर यांनी साकारली। त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे। सतीश जोशी। ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांनी अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं। भाग्यलक्ष्मी या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती। या मालिकेमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोचले होते। सुरजन या संस्थेच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता। हा कार्यक्रम सुरू असताना ते अचानक स्टेजवर कोसळले। हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। तर हे होते मराठी कलाकार ज्यांना आपली कला सादर करताना मृत्यू आला। त्यांच्या अकाली मृत्यूमुळे मनोरंजन विश्व हादरले होते। जर या यादीमध्ये कोणाचे नाव राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशा दर्जेदार व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।